आणि यानंतर एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत येते. डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांच्यावर हे उपचार सुरू होते आणि सातत्यानं त्यांची प्रकृती सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र अखेर ही दुःखद बातमी आता आलेली आहे. डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अनेक दिग्गज नेते त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटून देखील गेलेले होते. त्यांच्या प्रकृतीची सातत्यानं चौकशी देखील केली जात होती. मात्र बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी आत्ताच काही वेळापूर्वी आलेली आहे. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. अमोल, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? खरं तर काही वेळापूर्वीच डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. आपण पाहिलं की बाबा आढाव यांचं कार्य म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कष्टकऱ्यांसाठी अनेक लढे उभारलेले आहेत. जेलमध्ये सुद्धा ते गेलेले आहेत या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान आणि असे अनेक किस्से हे आपल्याला आढाव यांच्या बाबतीत सांगता येतील. कचरा वेचक असतील यांच्यासाठी सुद्धा बाबा आढाव यांनी उपोषण केलेलं होतं. वेगवेगळी उपोषण आंदोलनं बाबा आढाव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आंदोलन नुकतंच त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आंदोलन सुद्धा केलेलं होतं. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण जी लढाई होती गेल्या 13 दिवसांपासूनची त्यांची होती. अतिदक्षता विभागामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. पण अखेर आज बाबा आढाव हे आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि संपूर्ण म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्राची एक मोठी हानी पुण्यात झालेली आहे. कारण की डॉक्टर बाबा आढाव यांच्यासारखे व्यक्तिमत्व हे पुण्यासाठी लाभणं हे अतिशय दुर्मिळ होतं. कारण की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आणि त्या घटकाला न्याय देण्याचं काम बाबा आढाव हे सातत्याने पुण्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळत होते. ते बाबा आढाव आज आपल्यामध्ये नाहीये. ते खरं आहे. आणि अमोल, प्रत्येक कष्टकऱ्यासाठी किंवा वंचितांसाठी त्यांचा जो काही लढा सातत्याने इतकी वर्ष आपण पाहिला, इतकी दशकं आपण पाहिला आणि त्याच अनुषंगानं आता या सगळ्या कष्टकऱ्यांचा, सगळ्या शोषितांचा, वंचितांचा एक आधारवड होता बाबा आढाव यांच्या रूपानं. आणि त्यांचं निधन खरं तर सामाजिक क्षेत्रासाठी आणि फक्त पुण्यातल्याच नाही तर राज्यातल्या सामाजिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. अमोल, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच आहे. कारण की कष्टकऱ्यांसाठी कचरा वेचक असतील किंवा हमाल पंचायत संघटना जी डॉक्टर बाबा आढाव यांनी उभी केलेली होती त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी कामगार रिक्षा पंचायत आहेत यांना न्याय देण्याचं काम बाबा आढाव त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आपल्याला फक्त पुणेच नाही तर राज्यभरात देशभरामध्ये पाहायला मिळत होती. हे जेव्हा आजारपण त्यांना लागलेलं होतं त्यांना मध्यंतरी कॅन्सर सुद्धा झालेला होता. स्वतः त्यांनी ती माहिती दिलेली होती. पण त्या कॅन्सरवर सुद्धा त्यांनी मात केलेली होती आणि कामगारांसाठी वंचितांसाठी ते झटत होते हे आपण पाहिलेलं आहे. आणि अखेर आज त्यांचं निधन झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा त्यांची भेट जाऊन रुग्णालयामध्ये घेतलेली होती आणि नुकताच बाबा आढाव यांचा काही महिन्यांपूर्वी 85वा वाढदिवस आहे तो सुद्धा साजरा करण्यात आलेला होता. त्या वाढदिवसाला स्वतः शरद पवार हे सुद्धा गेलेले होते. शरद पवार आणि बाबा आढाव यांचं नातं आपण पाहिलं तर अतिशय मित्रत्वाचं नातं या दोघांमध्ये आहे आणि त्यामुळे शरद पवार सुद्धा दिल्लीवरून या ठिकाणी आले आणि त्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती. अनेक लोक होते, लोकप्रतिनिधी होते, ते सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून गेलेले होते. पण आज अखेर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. आता कुटुंब त्यांचं आहे ते सुद्धा रुग्णालयात पोहोचत आहेत. अनेक लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय नेते आहेत, ते सुद्धा आता या पुणे हॉस्पिटलकडे पोहोचायला सुरुवात होती. बरोबर आहे. आणि अमोल, गेले काही दिवस सातत्यानं म्हणजे जसं डॉक्टर बाबा आढाव हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत हे समजताच त्यांना मानणाऱ्या अनेकांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या
प्रकृतीची चौकशी करण्यासाठी म्हणून गर्दी केलेली होती. अखेर त्यांच्या कुटुंबियांना सांगावं लागलं की त्यांच्या प्रकृतीविषयीचे जर काही अपडेट्स असतील तर आम्ही तुम्हाला कळवतो. इतका त्यांना मानणारा एक मोठा वर्ग होता अमोल. त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच ज्यावेळेस बाबा आढाव हे आजारी आहेत, हे जेव्हा सगळ्यांना कळू लागलं तेव्हा अगदी कचरा वेचक महिला असतील किंवा रिक्षा चालवणारे रिक्षा चालक असतील, हे सुद्धा बाबा आढावांना भेटण्यासाठी त्या पुणे हॉस्पिटलमध्ये गर्दी करू लागलेले होते. पण ते अतिदक्षता विभागामध्ये असल्यामुळे काही नियम हे रुग्णालय प्रशासनाचे होते आणि त्यामुळे प्रत्येकाला भेटता येत नव्हतं. तरी सुद्धा बाबा आढाव यांचं जे कुटुंबीय आहे ते अशा पद्धतीने आव्हान सगळ्यांना करत होतं आणि आज त्यांनी आवाहन केले की कोणीही बाबा आढाव यांना भेटायला येऊ नये, कारण की प्रकृती त्यांची नाजूक होत चाललेली होती आणि त्यामुळे आज कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं. पण काही वेळापूर्वीच म्हणजे जवळपास 8:30 त्यांचं निधन झालेलं आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता रुग्णालयाच्या दिशेने अनेक वंचित कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर रिक्षा चालक, अनेक ज्या ज्या कष्टकरी संघटना आहेत, ज्या डॉक्टर बाबा आढाव यांनी उभ्या केलेल्या हो, होत्या, हो. चालवलेल्या होत्या, ते सगळे आता रुग्णालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत. ठीक आहे. अमोल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एक दुःखद अशी ही बातमी. अ, गेल्या 13 दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांच्या निधनाची ही बातमी काही वेळापूर्वी आलेली आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारानं डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झाल्याचं समजतंय आणि सातत्यानं डॉक्टर बाबा आढाव हे संपूर्ण त्यांचं आयुष्य कष्टकऱ्यांसाठी, सेवेकऱ्यांसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी खर्ची केलं. अनेकांचा ते आवाज बनले. त्यांच्या अडचणींना त्यांनी वाचा फोडली. त्यांच्यासाठी आंदोलनं केली, उपोषणं केली. प्रशासनाशी, सरकारशी सुद्धा ते थेट भिडले होते आणि त्यामुळंच ते या कष्टकऱ्यांचा, या सेवेकऱ्यांचा आवाज बनलेले होते. सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं आणि त्याच धडाडीनं, त्याच उमेदीनं ते प्रत्येक वेळेला कष्टकऱ्यांचा आवाज बनायचे. मात्र वयाच्या 95व्या वर्षी बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे. यानंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या राजकीय